आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर। रश्मी शुक्ला यांना फोन टॅपिंग प्रकरणात एक खूप मोठा दिलासा मिळालाय। संजय राऊत, एकनाथ खडसे यांच्या फोन टॅपिंग प्रकरणी त्यांना दिलासा मिळालाय। या प्रकरणी कुलाबा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला होता। तसंच केंद्रीय गृह मंत्रालयाकडे खटला चालवण्यासाठी परवानगी मागण्यात आली होती। मात्र आता खटला चालवण्यास राज्य सरकार आणि केंद्र सरकार या दोघांनीही स्पष्ट नकार दिलाय। त्यामुळे रश्मी शुक्ला यांना मोठा दिलासा मिळालाय। रश्मी शुक्लांना केंद्र राज्याचा दिलासा। शुक्लांविरोधात खटला चालवायला नकार। फोन टॅपिंग प्रकरणाची फाईल बंद होणार। राजकीय नेत्यांचे अवैधपणे फोन टॅपिंग केल्याप्रकरणी वरिष्ठ पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांना शिंदे फडणवीस सरकारनं मोठा दिलासा दिलाय। फोन टॅपिंग प्रकरणी रश्मी शुक्लांविरोधात खटला चालवायला राज्य सरकारनं नकार दिलाय। 2019च्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यातील राजकीय समीकरणं बदलली होती। शिवसेनेनं भाजपशी काडीमोड घेत दोन्ही काँग्रेसच्या मदतीनं महाविकास आघाडीची स्थापना केली। त्यावेळी महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांच्या राजकीय हालचालींची माहिती मिळवण्यासाठी या नेत्यांचे मोबाईल फोन रश्मी शुक्लांनी टॅप केल्याचा आरोप आहे। त्यामध्ये संजय राऊत, एकनाथ खडसे, नाना पटोले या काही नेत्यांचा समावेश होता। त्यावेळी राज्याच्या गुप्तवार्ता विभागाची जबाबदारी रश्मी शुक्ला यांच्यावर होती आणि शुक्ला यांच्या सांगण्यावरूनच नेत्यांचे फोन टॅप केल्याचा आरोप आहे। फोन टॅपिंगसाठी नेत्यांची बनावट नावं देण्यात आली। या प्रकरणामुळे रश्मी शुक्ला चांगल्याच अडचणीत आल्या होत्या। जर फोन टॅपिंगची परवानगी नसताना त्या ठिकाणी फोन टॅप केला गेला असेल किंवा दुसरे नावं देऊन त्या नावाखाली टॅप करण्याचा गुन्हा आहे, मग याची चौकशी पूर्णपणे झाली पाहिजे। आता रश्मी शुक्लांना त्या ठिकाणी क्लीन चिट देण्यामुळे चौकशी अपूर्ण राहील की माझा फोन 68 दिवस टॅप कशासाठी करण्यात आला, निवडणुकीच्या कालखंडामध्ये त्याचा कुणाला त्या फोन टॅप करून ते कुणापर्यंत माहिती पोहोचवण्यात आली, निश्चित त्याचा काय फायदा कुणाला झाला, अशा अनेक प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत। ठाकरे सरकारच्या काळात या प्रकरणी शुक्ला यांच्या विरोधात कारवाईला सुरुवात झाली। मात्र राज्यात सत्तांतर होताच सगळं चित्र बदलून गेलं। सत्तेत येताच शिंदे सरकारनं पूर्वीच्या सरकारचा निर्णय फिरवला। रश्मी शुक्ला यांच्या विरोधात खटला चालवायला राज्य सरकारनं नकार दिला। खरं तर काही दिवसांपूर्वीच पुणे पोलिसांनी फोन टॅपिंग प्रकरणी कोर्टात क्लोजर रिपोर्ट सादर केला। तो न्यायालयानं स्वीकारल्यानंतर या प्रकरणाचा तपास बंद होणार असल्याचं स्पष्ट झालं होतं। आता राज्य सरकारनं खटला चालवायला नकार दिल्यानं शुक्लांवरच्या कारवाईचं शुक्लकाष्ट दूर झाल्याचं पाहायला मिळतंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। तिकडे दिवाळीच्या निमित्तानं देशभरात आनंद आणि उत्साहाचं वातावरण आहे, पण राजकीय नेत्यांची बॅनरबाजी करून शुभेच्छा द्यायलाही सुरुवात झाली आहे। पण या सगळ्यात महाविकास आघाडीच्या काही नेत्यांची दिवाळी मात्र तुरुंगातच होणार असं तुर्तास तरी दिसतंय। महाविकास आघाडीच्या नेत्यांची दिवाळी तुरुंगात, पत्राचाळ प्रकरणी शुक्रवारी सुनावणी। अनिल देशमुखांच्या कोठडीत वाढ। मलिकांना 2 नोव्हेंबर पर्यंत कोठडी। कोठडीतच फुटणार राजकीय फटाके। दिवाळी 4 दिवसांवर आल्यानं सगळीकडे लगबग पाहायला मिळते। दिवाळीसाठी घरी जाण्याचा सगळेजण प्रयत्न करतात, मात्र महाविकास आघाडीच्या नेत्यांची दिवाळी कोठडीत होणार असल्याचं स्पष्ट होऊ लागलंय। गोरेगावच्या पत्राचाळ घोटाळा प्रकरणात अटकेत असलेले खासदार संजय राऊत यांना अजून दिलासा मिळालेला नाही। उलट त्यांच्या न्यायालयीन कोठडीत पुन्हा एकदा वाढ करण्यात आली आहे। या प्रकरणाची पुढची सुनावणी शुक्रवारी होणार आहे, त्यामुळे संजय राऊत यांची दिवाळी देखील तुरुंगात जाण्याची शक्यता आहे। पत्राचाळ घोटाळा प्रकरणी संजय राऊत यांना ईडीनं जून महिन्यात अटक केली। सध्या संजय राऊत यांचा मुक्काम आर्थर रोड तुरुंगात आहे। दुसरीकडे माजी मंत्री अनिल देशमुख यांच्या न्यायालयीन कोठडीतही वाढ करण्यात आली। देशमुखांच्या कोठडीत 1 नोव्हेंबर पर्यंत वाढ करण्यात आल्यानं त्यांची दिवाळी कोठडी जाणार आहे। मागील वर्षी दिवाळीच्या काळात अनिल देशमुख 100 कोटी वसुली प्रकरणी तुरुंगात गेले।
मार्च 2021 मध्ये ईडीनं त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला, तर नोव्हेंबर 2021 मध्ये त्यांना अटक करण्यात आली। तेव्हापासून अनिल देशमुख तुरुंगात आहेत। महाविकास आघाडीचे तिसरे नेते, माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्या न्यायालयीन कोठडीतही 14 दिवसांची वाढ करण्यात आली आहे। नवाब मलिकांना 2 नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे। त्यामुळे नवाब मलिक यांनाही दिवाळीची रोषणाई पाहता येणार नाहीये। नवाब मलिक यांना आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अटक करण्यात आली होती। नवाब मलिक हे सध्या कुर्ला इथल्या रुग्णालयात उपचार घेत आहेत। एकंदरीत शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नवाब मलिक हे दोन्ही नेते महाविकास आघाडीची बाजू जोरकसपणे मांडत होते। हे दोन्ही नेते दररोज पत्रकार परिषदांच्या माध्यमातून शाब्दिक फटाके आणि बॉम्ब फोडत होते। मात्र आता यंदाच्या दिवाळीत या नेत्यांना दिवाळीचे फटाके आणि शाब्दिक फटाके फोडता येणार नाहीयेत। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। गेल्या 2 दिवसांपासून ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांच्या घरावर झालेल्या हल्ल्याच्या संदर्भात जोरदार चर्चा सुरू आहे। या प्रकारानंतर भास्कर जाधव यांनी नितेश राणे यांच्यावर जोरदार टीका केली। राणे कुटुंबियांचा समाचार घेतल्याचं त्यांनी म्हटलंय। राणेंनी माझ्या वडिलांवर टीका केली होती असा आरोपही त्यांनी केला। चिपळूणच्या राहत्या घराचं संरक्षण काढून घेतलं आणि अवघ्या 2 तासात हल्ला झाला असंही त्यांनी आवर्जून नमूद केलं। मी संबोधित करत असताना मी निश्चितपणे हे कबूल करतो की त्या ठिकाणी मी राणे कुटुंबियांचा खरपूस समाचार घेतला, ही वस्तुस्थिती आहे। पण त्याला कारण देखील तितकंच महत्त्वाचं आहे। त्याच्या आदल्या दिवशी 17 तारखेला त्यांचा मोठा मुलगा हा चिपळूणमध्ये जाऊन एका छोट्या हॉलमध्ये ज्या पद्धतीनं माझ्यावर, माझ्या संपूर्ण कुटुंबियावर, माझे स्वर्गवासी झालेले वडील, त्या वडिलांच्यावर ज्या पद्धतीनं टीका केली, ज्या आई वडिलांच्या पोटी आम्ही जन्म घेतला ते आज हयात नाहीत आणि त्यांचा राजकारणाशी तीळमात्र संबंध नाही, अशांवर तुम्ही जर टीका करत असाल तर त्याचा आम्ही खरपूस समाचार घेतला नाही तर त्यांच्या पोटामध्ये जन्म घेऊन उपयोग काय? गोव्यावरून विमानानं मी मुंबईत आलो। मुंबईत आल्यानंतर माझ्या संरक्षणाकरता खूप मोठा फौजफाटा पोलिसांचा होता, शिवसैनिकांचा देखील होता। परंतु रात्री 11-12च्या दरम्यान माझी संपूर्ण सुरक्षा व्यवस्था काढून घेण्यात आली। म्हणजे प्रत्येक आमदारांना किमान 1 पोलीस तरी असतो, 2 पोलीस तरी असतात। मला एकही पोलीस ठेवला नाही। माझ्या चिपळूणच्या राहत्या घरासमोरचं त्यांनी संरक्षण त्या ठिकाणी काढून घेतलं। मुंबईच्या माझ्या राहत्या घरासमोरचं संरक्षण काढून घेतलं। मला वैयक्तिकरित्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरण्याकरता म्हणून जे संरक्षण होतं तेही काढून घेतलं आणि संरक्षण काढून घेतल्यानंतर अवघ्या 2 तासानं माझ्या घरावर हल्ला होतो। याचा अर्थ की हा हल्ला हा सरकारच्याच सहकार्यानं आणि सरकारच्या माध्यमातूनच गुंडांनी केलेला आहे हे स्पष्ट झालेलं आहे।